पुण्याच्या महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहात संपन्न झालेल्या सातारा मित्रमंडळ या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शरद पवार आणि अजित पवार गटाचे आमदार उपस्थित असल्याचं बघायला मिळालं। यात अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे देखील मंचावर उपस्थित असल्याने आता चेतन तुपे देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घर वापसी करणार का अशा चर्चा रंगल्या असताना कार्यक्रमानंतर चेतन तुपे यांनी आमची भेट ही राजकीय नसून कार्यक्रमासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचं सांगितलंय। ते कार्यक्रम चालू होता। कार्यक्रम हा सातारा मित्रमंडळाचा होता, त्याचा एक प्रोटोकॉल ठरलेला होता, त्या प्रोटोकॉल प्रमाणे कार्यक्रम झाला। इतर कार्यक्रमाला जाणार आहे का? पवार साहेबांचे इतर कार्यक्रम आहेत याच परिसरात? मला माहीत नाहीये इतर कार्यक्रमाचं, कारण हा माझा मतदारसंघ नाहीये। हा मतदारसंघ पुणे कॅन्टोन्मेंट आहे। कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचा मी लोकप्रतिनिधी नाही, लोकप्रतिनिधी आहे। इथले जे लोकप्रतिनिधी आहेत ते सन्माननीय आमदार सुनील कांबळे आहेत, त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघामध्ये इतर कुठलाही कार्यक्रम नाही। पवार साहेबांसोबत काय संभाषण झालं तुमचं? आणखी बऱ्याच कालावधीनंतर तुम्ही एकदा सांगितलं की कार्यक्रम हा राजकीय कार्यक्रम नव्हता, हा सातारा मित्रमंडळाचा त्यांचा 50 वर्ष सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम होता। त्याचे ज्या पुरस्कार्थी आहेत आणि त्याचे जे निमंत्रक आहेत ते यशवंत अण्णा साळुंखे हे माझ्या मतदारसंघात राहतात आणि त्यांचे आणि माझे घरोब्याचे वैयक्तिक संबंध आहेत। त्यांनी मला कार्यक्रमाला निमंत्रित केलं होतं, त्यामुळं एखाद्या जिल्ह्याच्या मित्रमंडळाचा कार्यक्रम होते तर लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणं माझं कर्तव्य आहे। यामध्ये काही संभाषण झालं का? अनौपचारिक मी परत आपल्याला सांगतोय की कार्यक्रम राजकीय नव्हता, अराजकीय कार्यक्रम होता, सातारा मित्रमंडळाचा कार्यक्रम होता। त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या कार्यक्रमाची TRP वाढवायसाठी उगाच चुकीचे प्रश्न